बोला सर, अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काय सांगणार आहे? सामान्य जनतेला काय म्हणणार? मला असं वाटतं की सामान्य जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांपासून इन्फ्रास्ट्रक्चरपासून दीन दलित दुबळे शोषित शेतमजूर शेतकामगार कामगार वर्ग या सगळ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केलेला आहे। विरोधी पक्षांनी असं केले, असं म्हटले की शेतकऱ्यांना काही लोकांना काहीच नाही मिळणार आहे, हे सगळे इलेक्शनसाठीच केले। त्यांचं बोलायचं काम आहे, ते बोलणार। आणि अजितदादा सुद्धा म्हणाले की आता ह्या वेळेला तरी तुम्ही जरा थोडी काहीतरी रट्टा त्या रिॲक्शनपेक्षा वेगळी काहीतरी रिॲक्शन द्या। आणि त्यामुळे आता त्यांनी त्यांची रिॲक्शन दिलेली आहे। माझी विनंती आहे की त्यांची रिॲक्शन थोडीशी चेंज करावी, तेच कट कॉपी पेस्ट करू नये। आता मनोज जरांगे पाटील यांनी सीएम आणि डेप्युटी सीएम यांना माफी मागितली आहे, तर तुम्ही काय सांगणार आहे? नाही, मला माहिती नाही त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली की नाही। माफी मागितली तर चांगली गोष्ट आहे, देव त्यांना सद्बुद्धी देवो। परंतु मी सांगतो की अशा प्रकारची भाषेचा वापर करणारा अर्वाच्य भाषेमध्ये खालच्या पातळीवर बोलणारा मराठा समाजाचा नेता कदापि होऊ शकत नाही।